अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। काय खबर, कैशी हाव सगळी? बेस हाव, उम्मीद करताय सगळी बेसच असाल। वेलकम बॅक, एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण हाव पेव्यातला, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी। आणि आज ह्या व्हिडिओतलं मी तुम्हाला दाखवणार आहे पेवे गाव। तर व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबा, आजच्या ह्या व्हिडिओतला फुल मजा येणार आहे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा यअमुरु मसाजिदल्लाहि मन आमना बिल्लाहि वल यौमिल आखिर व अक़ामस सलात व आतज़ ज़कात वलम यख्श इल्लल्लाह। अस्सलाम वालेकुम भाई, मी शौकत भाई बोलताय, पेव्याचा रहिवासी आहे। ही तलाव जी आहे 200 वर्षाच्या पूर्वीचा आहे। 200 वर्ष त्याला होऊन गेलेली आहेत। इंशाल्लाह माशाल्लाह 4 मे पर्यंत पाणी देते ते 4 चष्म्यात। आणि पेला वापरला जाते नाही, वजूला खाली वजू खाण्याला फक्त पाणी वापरलं जाते। आणि गेले 22 वर्ष मी मजुरीचं काम करता या मशीद। तलावातून मच्छी भरपूर आहे। काय जात आहे ही मच्छीची? सरकारी मच्छी टाकलेली आहे। वाह, भरपूर फिश आहे, व्हेरी नाईस। ही मोठी पण होत असेल ना? अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। माझं नाव मिर्झा अली अमीर खान आहे। मी पेव्या गावांचं राहणेवाला। ही जी सामने मशीद दिसत आहे ती जी तारीखला पण निश्चित होती की बगैर खांब्याची मस्जिद। 1857ची स्टीलची भीमा होती वेस्ट जर्मनची। जो आम्ही मशीद शहीद केला तेव्हा ती आम्हाला भीमा मिळली आणि 83च्या तशी एकदम बघण्यासारखी होती। आणि त्या टायमाला पण आम्ही ती आता 80,000ला ऐकला होती। मेंबर पण आमचा लाकडाचा नवी मशीद बनवली तो आम्ही ह्याचा मेंबर नाही बनवून दिला। जे आमचा 100 वर्षा पुराणा पहिला बनलेला आहे तीच मेंबर आहे। आपल्यासोबत नासिर इस्माईल खान सरगुरू साहेब आहात आणि आपण त्यांची आता 2 मिनिटं बात करणार आहोत। नासिर भाई, तुम्ही काय करता? मी लाईटीचं काम करतो गावात, इलेक्ट्रिशियन जी। बाकी काही असं काही बारीक सुरी काही असेल तर प्लंबरचा काही नाही काही करत असतो बारीक सुरी। अच्छा, फॉरेनला नाही का गेल्या? फॉरेनला होतो पहिले जी। किती वर्ष होत्या? 3-4 वर्ष होतो बाहेरला होतो, मग वर्ष येईल। हा, मग त्यातनं गावातलं नसावं। आता सगळं व्यवस्थित चालतंय? चटणी रोटी रोज कुवा होतो, रोज पाणी पिवायचं चाललंय। चला, मग शुक्रिया आमचे बोलल्याबद्दल। आता आपण पेव्याच्या हायस्कूलला आल्या। या सर आहेत, आपण त्यांची बात करणार आहोत। बघूया किती पट आहे स्कूलला आणि कैसा काय अभ्यास वगैरे चाललाय तो तुम्हाला दाखवता। अस्सलाम वालेकुम, काय खबर? खैरियत आहे? बेस हो ना? अल्हम्दुलिल्लाह, जी माशाल्लाह। काय नाव आपला? माझा मकबूल पेवेकर। मकबूल पेवेकर, ओके। आपली रात्री मुलाखत झालीच होती। हा, ओके। पैसा या दाखवता। हा प्रिन्सिपल ऑफिस आहे ना? ऑफिस आहे, प्रिन्सिपल ऑफिस आहे। हा नॉर्मल ऑफिस आहे आणि हाय बघा हेडमास्टर, मस्त माशाल्लाह, मग बेहतरीन जी। हा, हे बघा, हे एकूण बॅचेस अजूनपर्यंत गेलेले बोर्डावर सगळे लिखलेले आहेत। मस्त आहे ना? गावातलं बारकीशी स्कूल आहे आणि कौलारू आहे माशाल्लाह। गावातलं गेल्यानंतर मोस्टली उर्दू मीडियमचे स्कूल्स ऐसे बघायला मिळतात। मग बेहतरीन, या आपण जरा सरजोल बात करू। अस्सलाम वालेकुम जुनेद भाई, मी पेव्या स्कूलला क्लरिकलच्या जॉबवर आहे। अल्हम्दुलिल्लाह 30वा वर्ष माझं चालू आहे। माझं नाव अब्दुल कादिर खान। ते आमची स्कूल अल्हम्दुलिल्लाह 1992 पासून आहे। 93 पासून त्याला परमिशन मिळाला गव्हर्नमेंटचा। त्याच्यानंतर अल्हम्दुलिल्लाह 29 बॅचेस या शाळेतनं 10वी पास होऊन गेले आहेत। आणि आमच्या शाळेतला असं आहे की जी पण गरीब गरजू पोर आहात त्याला आम्ही फ्री तालीम, फ्री एज्युकेशन सगळा त्या लोकांना टोटल आम्ही फ्री देतो। राहायला फ्री, खाना फ्री, आणि ती आमचं टोटल जकातच्या पैशातनं होते, ते आम्ही मॅनेज करतो।
त्यासाठी ह्या यूट्यूबच्या माध्यमाने मी जितक्या लोकांना पोहोचेल तितक्या लोकांनाही मी अपील करताय की जर अशी कोणची पोरं असतील तुमच्याजवळ जी मतलब त्यांची माली हालत खराब असेल ती आमच्याजवळ कॉन्टॅक्ट करा. इन्शाल्लाह आमच्या सोसायटीच्या मार्फत त्यांचा रेना खाना तालीम फ्री होईल आणि ते 8वी 9वी आणि 10वी 3 क्लास चालतात. उर्दू मीडियमची शाळा आहे आजच्या दौरला. हालाकी इंग्लिश मीडियम सगळे जातात माहिती आहे मला, पण त्याच्यासोबत इंग्लिश पण उर्दू मीडियम पण पाहिजे. आता आज आम्ही बघतो की इंग्लिश मीडियमच्या पोराला तुम्ही विचारा फक्त त्याला इंग्लिशच येते, पण उर्दू मीडियमची पोरा जी येतात ते तुम्हाला उर्दू पण बोलतील, अरबी पण बोलतील, मराठी पण बोलतील, कोकणी पण बोलतील आणि इंग्लिश पण बोलतील. ही सगळी चीजं त्या लोकांच्या क्वालिटी आपल्याला मिळेल. आणि आता लोक समजतात की इंग्लिश मीडियमच सगळं काही, पण आपण जर बॅकला गेलो तर बघताव की जुन्या जमान्यातील लोक जे आपल्या काही अशी नावं आहेत अल्हम्दुलिल्लाह उर्दू मीडियमशी शिकलेल्या खंच्या पोस्टवर पोहोचलेली आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा मी अपील करतोय की जी कोण लोक असतील ज्यांची हैसियत नसेल की सिटीत या इंग्लिश मीडियमला जाऊन शिकायची ते अल्हम्दुलिल्लाह ह्या इकडे आमची कॉन्टॅक्ट करवा त्यांनी आणि त्या माध्यमातून आम्ही जितकी कोशिश होईल फ्री तालीम द्यायची त्या पोरांना करू. जजाकल्लाह. सगळ्यात पहिले मी आपले जुनेद भाई JD जे फेमस आहेत त्या नावाने आणि त्यांची कोकणी बात चॅनल आहे, मी त्यांचा खूप शुक्रिया करत आहे. जमाअतुल मुस्लिमीन पेवे मी सेक्रेटरी आहे आणि ते आमच्या पेवे गावात आले आहेत आणि त्यांच्या कोकणी बात यूट्यूब चॅनलवर आमच्या गावाची जी पण तारीखी याची पण काही नजारे आहेत ते कोकणीच्या त्यांच्या चॅनलवर टाकणार आहेत. सगळ्यात पहिले मी आमच्यात एक मस्जिद आहे त्यात मी ट्रस्टी अल्हम्दुलिल्लाह सेक्रेटरी आहे आणि मोप त्यांनी आमच्या गावाची शूटिंग केली ना. आणि सगळ्यात पहिले मी त्यांचा मोप शुक्रिया अदा करीन की ते कोकणी जो रिवाज आहे आपलं जिंदो ठेवले नात आणि माशाला मी पण मोप त्यांचे ब्लॉग बघले आहे. कोकणी किंवा आपण गाव बघलेले नाहीत की त्यांच्या माध्यमशी आम्ही सगळे चॅनल बघले ब्लॉग बघले आणि मी सगळ्याशी उम्मीद करताय की त्यांचा जो चॅनल आहे कोकणी बात त्याला सबस्क्राईब करा आणि ह्यो व्लॉग आहे तो पुऱ्या वर्ल्डला जिथं पण कोकणी लोक असतील तिथपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मोस्ट वेलकम टू बोथ ऑफ यू इन आवर ब्युटिफुल विलेज पेवे. मोप शुक्रिया तुमचा आणि मोप गर्वची बात आहे की तुम्ही कोकणी कल्चरला अजूनपर्यंत म्हणजे जिंदा ठेवायची कोशिश करता. काही मोस्टली कोकणी लोक अशी आहात की स्वतःला कोकणी बोलायला पण शरमतात. मी उम्मीद करताय की तुम्ही आमच्या गावातला एन्जॉय करा. आता आपण आहे ना घरातला नाही आलेला आहोत जनाबच्या आणि ह्या जे भेटलेत ही जनाबची मम्मी आहेत आणि आमची जी साजिदा आपा आहेत त्यांची ही खाला आहे आणि ही घर बघा ओल्ड स्टाईल आहे. मी तुम्हाला मुद्दाम आजचा दाखवत आहे. हे बघा हातनं एक अशी शिडी बनवलेली आहे वरती माल्यावर जायला. तुम्हाला आहे ना ह्यांचा मी बेडरूम म्हणजेच ववरा बोलतात ना ववरा दाखवत आहे. ववऱ्यातलं स्पेशल काय तुम्हाला सांगता बघा. ह्या आल्यानंतर हे ना हे बघा समोर ह्या एक बेड आहे आणि जनाब जरा इकडे या 1 मिनटा. हे गज बघा हे जुन्या स्टाईलचं हे विंडोज आहेत आणि सगळ्यात मोठी बात मोरी वावऱ्यातल्या एक मोरी अशाची आहे ना. आणि आत्ताचं जे लेटेस्ट जे बनतात ती ना टॉयलेट बाथरूम अटॅच असतात मोठं, पण ही एक मोरी अशाची पहिले ती है. ही बघा हे असं डबं डुबं ठेवायला हे सगळं याचं बनवलेलं आहे. मला एक बात हटकेची आहे आता मला ही चीज वरती एक नवीन काहीतरी दिसली. ही काय चीज आहे? झुल्यासाठी असते. अच्छा झुल्यासाठी ना. हा झुलो बनवण्यासाठी ही बनवलेलं आहे. झुलो लाव्या. ओके व्हेरी नाईस व्हेरी नाईस. हा चला आता मी तुम्हाला इकडं बाहेर दाखवतो जरा यांचा वटादार. येस ही बघा हा ही विंडो बघा ओल्ड. अरे वा यांची किली बघा कशी आहे. क्या बात आहे. हे बघा आहे ना ह्याचं पहिले किले यायचो मग बेहतरीन. अरे जुनी यादेत ताजा झाली हया. या तुम्हाला ह्या बाजूला दाखवताय मी. हा ही बघा मस्त मग जबरदस्त. हे बघा हा हे बघा बेहतरीन. इकडे एक वौर आहे ह्या बाजूला आणि ही बघा हे समोरचा बघा कैसा आहे या. हा ही बघा ही काय पडवी आहे ना वट्यादार आहे. ही वट्यादार आहे. हा व्हेरी नाईस. आणि ही समोर खलो आहे बघा. खाल्यातलं मस्त दोरी बिरी बांधलेली आहे कापरा सुकत घालेला. ही गावाची मोठी बात असतं. ह्यो एक हॉलचो दरवाजा आहे तो पण तुम्हाला बघा. हिनला बघा कैशी कडी. अकबर भाई ती कडी लावा बघा कैशी आहे कडी. यस माशाल्लाह अजून तुम्ही जपून ठेवले. हा ओल्ड स्टाईल
मोप मुबारक. तुमच्यासारखी लोक मोप कमी असतात माशाला. आणि पेव्यातल्यान मी आयलो ना, अकबरबाईचा पण घर आयचा जुना. मला बरीचशी घरं ह्या बघायला मिळली. आता मी तुम्हाला काही घरं अजून ऐशी दाखवणार आहे जी जुनीच आहात, पण तिला लेटेस्ट पद्धतीने डेव्हलप केलेला आहे, पण ओल्ड स्ट्रक्चरच आहे अजून ठेवलेला. किचन थोडासा मॉडर्न जमान्याच्या सारखा आहे बनवलेला. खालती टाईल्स लावलेली आहे, गॅस आहे, भिंतीला पण वॉल टाईल्स आहे. आणि ह्या बाजूला जी आपला जुन्या पद्धतीचा आहे ती ठेवूनच थोडासा नवीन पद्धतीचा असला पण पाहिजे. थोडीशी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आपल्या किचनला असली पाहिजे. बाकी मग बेहतरीन माशाल्लाह बनवलेला आहे. वा माशाल्लाह, काय गावात चालायची फिलिंग आहे, काय ॲटमॉस्फिअर आहे, एकदम थंडगार मस्त. अक्षरशः तुम्हाला सांगताय रात्री 2:15 वाजेपर्यंत जागलो आणि कडाऱ्याची थंडी पडली होती. नुसता ऐसा कापत होतो, इतकी थंड पडला होता. ह्या मो बेहतरीन बघा काय मस्त नजारा आहे. आणि आपल्यासोबत बाकी आपले साथी हात. या मो बेहतरीन कोंबरे आहेत हा गावठी. हा जनाबच्या मामूचं घर आहे. हे बघा आता गावठी कोंबरे आहेत बघा आतल्या, है ना, कैसा बनवलेला आहे. जाली. अरे किरकुंड पण आहात. काय बोलताव, किरकुंड बोलताव ते बघा आतल्या. अरे वा, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. खुराडे खुराडे काय आमच्या आहे त्या बकरीचं असतात, त्यांना खुराडे बोलतात, आम्ही हिला किरकुंडे बोलताव. ही बघा, ही कसले मिठाची बरणी आहे. हा ही पहिल्या जमान्याची बघा मिठाची बरणी बघा कशी आहे ना. आता का हो हिनला बाहेर काढून टाकल्यावर घरातनं, ही चीज सोना आहे त्या जुन्या जमान्याचा. हिनला सांभाळून ठेवा, सांभाळून ठेवा, नको टाकू हिनला बाहेर. ही चीज परत बघायला नाही मिळणार आहे. ती अब्दुल रजाक पेवेकर साहेबचं ती घर आहे आणि हे यांचं शौकत भाईचं घर आहे. हा कैसा आहे ना मस्त बनवलेला. ते काय वरती लाकडं हिनात टाकलेली आहेत काय. ही हे आतलं काय मालू आहे काय. हा अच्छा माशाल्लाह. हे बघा आता बाव आहे बघा. बावीत पाणी नाही काय. अच्छा आता यूज नाही करत. ओके. ते कौला काढून ठेवलेली आहे समोर. आणि कैसा मस्त बघा ह्याचं घनदाट मस्त झाडांच्या मध्ये ना, ह्याचं सुकून मिळतं बघून ह्याचं गाव. हे बघा ही घर जी तुम्हाला दाखवता ही आमच्या साजिदा आपाचं घर आहे. साजिदा आपा अबुधाबीला असतात विथ फॅमिली. त्यांचं घर आहे ह्या. आणि त्यांच्या बाजूला पण ही बघा ही एक घर आहे. ह्या बाजूला एक गली आहे खालती उतर्याला. हां ही साजिदा आपाचं आमच्या घर. ही बघा सगळी कौलात ना ही वांद्रांनी पाडल्यात. हे बघा वांद्रांनी पाडल्यात सगळा. काय नाव काय तुमचं सांगा. उझैर अब्दुल करीम खान. कोकणी बोलता हो. अच्छा कितवीतला. चौथीत आहो. चौथीत दोघं पण. हो. कच्चे स्कूलला प्रायमरीला. बघा ही घर जे आहे ना ते आपलं इम्रान भाई सरगुरू साहब, ते फॉरेनला असतात, त्यांचं ही घर आहे. सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. काय नाव आहे तुमचा. माझं नाव शब्बीर कासिम खान. शब्बीर कासिम खान. ओके. अच्छा काय करता.
मी अख्तरबाईच्या बागेला पाणी लावता. अख्तरबाईच्या बागेला पाणी लावता. हो का, देखभाल सगळं काय असेल ती. अच्छा. हा, तुमची वय काय आहे? माझी वय आता 41 आहे. 41 आहे. हो, 1982 चा तुम्ही? हो. माशाअल्लाह माशाअल्लाह. मग तब्येत बनवल्यावर नाहीशी? आता काय, आता मी पण बघा 41 आहे. बघा कैसा आहे तब्येत बनवलंय ना. ओके. हा, मग बाकी काय खबर? ते कसं चेन असतात ना. जी जी सगळं टेन्शन अलग अलग दिमाग अलग असते. जी जी बिलकुल बिलकुल बिलकुल. बाकी बेसाव? अल्हम्दुलिल्लाह. सगळं बेस चाललाय ना. ओके ओके, चला मोप शुक्रिया. ओके. आता आपण आल्या मंच्या मुलात जायचा जो मेन रस्ता होते ते आपल्याला जी ही ढोंड दिसते त्याच्या पाठी एक स्टोरी आहे की ही ढोंड पहिले आपल्या हाती होती जुने ते थोडं दाखव. हाती एक ढोंड होती ती रस्तो पण मोप छोटो होतो आणि झाडा वगैरे होती. रातच्या टायमात पण दिसाच्या टायमात पण थोडा म्हणजे भीती वाटायचं या जायला. ते आपल्या गावांचा एक ग्रुप आहे पेवे गर्ल्स वेलफेअर सोसायटी एक ही आहे ते त्या लोकांनी ही रोड थोडा चौडा करून ही पुरा बनवली. ही पेवेची उर्दू मीडियम स्कूल आहे आणि ही स्कूल आहे. आणि आता मगाशी आपण जी बघली होती हायस्कूल होती. आता आपण वरती जाणार आहोत. मी शकील अहमद अब्दुल रहीम ह्या जिल्हा परिषद पठण प्राथमिक शाळा पेवे उर्दूचे मुख्याध्यापक इथे 2 वर्ष झाले मला काम करायला. ही शाळा आमची शाळा 1919 पासून स्थापन झालेली आहे. आता या गावात पेवे गावात मला येऊन 2 वर्ष झालेली आहे. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळा पेवे स्थापना बघा 22/1/1919. 1919ची ही स्कूल आहे आणि अजूनपर्यंत ती मेंटेन आहे. ही बघा ही आता गुरांना पाणी पियासाठी ही बनवलेलं आहे. ही बघा है ना. आणि समोर गुरा इकडे एक बाव पण आहे. ही बघा समोर. आणि ही आहे स्टॉप पेवेचा बस स्टॉप आहे. इकडं बस ही बघा ही समोर जी तुम्हाला दिसते ना हा बस फिरतं. आणि समोर एकदम बस स्टॉपला जो बंगला दिसतंय उजमा मेन्शन आमचं दोस्त इरफान सर गुरु साहेब त्यांचा ही बंगला आहे. आता आपण जवळ जाऊन पण बघणार आहोत. माझं नाव अशरफ मुहिद्दीन पेवेकर. माझं गाव पेवे तालुका गोवाघर. मी हाती रस्ता कामाला बिमार आपण की मी रोजी मेहनत करता. प्लस मी माझं हमदर्दी क्रिकेट कॉमेंटेटर. ही जी उजमा मेन्शन तुम्हाला दिसतंय हे आमचं दोस्त आमचं भाऊस इरफान सरगुरू साहेब त्यांचं ही घर आहे. माशाल्लाह बघा किती बेहतरीन ऐसा बनवलेला आहे. एकदम रोड टच. काय बेहतरीन व्ह्यू आहे. ती समोरचा घर जी आहे ती गावचं सदर साहेबात खालिद भाई त्यांचा घर आहे. तर आपल्यासोबत हात हे अकबरबाईचं काकूस. अकबरबाईचं चाचा तुमचं नाव काय? माझं नाव निसार मेराज खान सरगुरु पेवे शेरी मोहल्ला जी तालुका गोवाघर जिल्हा रत्नागिरी. काय करता गावात? मी मस्जिद जो खादिम साहेब आहे साफसफाई करता मस्जिदला जी. म्हणून पगार 5 रुपये सॅलरी आहे आणि त्याच्यावर मी ही करतो सर्व. गावात काय करता दुसरा नाही काही कोंबड्याचा. जी जी हो बकऱ्या. जी जी जी. एसटी चाललंय बघा पेवा गावात ना. आणि ही ती घर आहे अकबर सिराज साहेबचा जाय आपण उतरलेला आहोत. एन साहेब आमचं बैठले थकलं. गाव फिरून थकले हो काय? हालत खराब बोलले. हे बघा ओटी आणि भरती आली ना का पार्किंगला ह्या बोटी येऊन लागतात. ही बघा ही एक जुनी पडीक बोट आहे तुम्हाला दिसेल. आणि हा रस्ता आहे आतनं. ही खाजन आहे. आतनं आपण जरासं आता पुढं जाऊन बघणार आहोत. हाय आपण एक बोट ही बघा. या बोटीला आहे काहीतरी नाव दिसतंय मराठीतले किल्ला पुरा आहे नाही. नूह दिसतंय. नूह म्हणजे नूहे सफिना वगैरे मला वाटायचं काहीतरी नाव असावा ह्यांचा. आणि नूह ऐकल्यानंतर हजरत नूह अलैहिस्सलामची मला याद आली. आणि हे बोटी बघल्यानंतर पुढे जाऊया थोडंसं लिटिल बिट.
बघूया कैसा आहे. हा मस्त. ही जाते खालती. ही बघा मस्त. ही बघा हा एक बोटीचा ही एक सांगडा भरलेला आहे. अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर. चला जोहरची अजान झाले आणि आपण आता मशिदीत जाऊया, नमाज अदा करू. नमाज जोहर वजू करूया आणि मशिदीतल्या जाऊ. व्लॉगिंगच्या भाण्याने अल्हम्दुलिल्लाह जवऱ्या पण गावात जाताना मला नमाज अदा करायचा चान्स मिळतं. कयामतच्या दिवसा प्रत्येक जागा माझ्यासाठी प्रूफ बनणार आहे अल्हम्दुलिल्लाह. हे बघा हे माकड इतकं फास्ट ट्रॅव्हल करतात कौलांच्या वरनं. धनाधन धनाधन आवाज येते. आयसा वाटते कोण काय बम गोलं पाडते का काय. मी त्यांची पाठलाग करत करत त्यांच्या मंगतील. हे बघा ते बघा त्या घराच्या वरती त्यांनी बघले ना कॅमेरा, ते पळालं. त्यांना वाटलं काय आहे आणि काय नाही ह्याच्या हातातल्या. इकडे गेल्यात आतल्या. हे बघा हे बघा अस्सलाम वालेकुम. मी अब्दुल अजीज कादरी. हे बंगलो जो आहे तो माझे दोस्त ताजुद्दीन इस्माईल मुकरी यांचं आहे. यांची बरीच काही जागा इकडे आहे. यांची देखरेख मी करता. आमचं गाव मुबेस आहे. अल्हम्दुलिल्लाह आमचे पुरखा आम्ही लोक लहानाचे मोठे पण ह्या गावात राहिले आहोत. आता काही ह्या मुले लोक पोटासाठी किंवा आपल्या काही बिझनेससाठी लोक बाहेर असतात. पण अल्हम्दुलिल्लाह ते मग बेस आहे. आबोहवांची बेस आहे, पाणी बेस आहे, लोका बेसात. ते लोक शेतीभाती करतात. आणखी फिशिंग वगैरे पण होते लोक करतात. नाईट सफारीला लोक इकडे तिकडे जातात. पण आमच्या गावात इतकं आहे की आम्ही रातच्या टायगर किंवा हर चीज होतं आम्ही जंगली भैसे वगैरे पण बघता. पण अल्हम्दुलिल्लाह काही सो खतरो असो काही ना. आम्ही खूप मजात असता होते अल्हम्दुलिल्लाह. ती पण चिपळूण सिटीत असता येऊन जाऊन असता. कारोबार आहे इकडे आपलं समजा. तेव्हा अल्हम्दुलिल्लाह जी पण काय मोब बेस आहे आमचं गाव. हिदायतुल्लाह अली मुकरी, मुक्काम पोस्ट पेवे, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. काय करतो? आम्ही शेतकरी आंब्याचा धंदो करता. बाकी पोरगो एक आहे. काय करतो? सरकारने सांगला नाही ना कुटुंब नियोजन, तर एकच पोरगो आहे. माशाअल्लाह रोजगारच्या पाठी आहे. पण त्याची औलाद आहे ती शिकते. माशाअल्लाह दोघींनी BA केली. एक आत्ता माशाअल्लाह 14वीत आहे. तर फक्त शिक्षणासाठी थोडा चिपळूण बघावा लागला भाड्याच्या खोलीत. हो हातच. आम्ही गाव सोडत नाही.
न सोडणार मग रत्ता कैसा गावांची हवा आम्हाला पाहिजे, गावांचं पाणी आम्हाला पाहिजे. गावात एकूण किती घर आहे? गावात 100-125 घरा होती. तीन म्हणलं मच्छी धरणारे एक्सपर्ट असतात, एक्सपर्ट. मला पण माहिती आहे कोरोनाच्या काळातलं आमच्याजवळ काही काम नव्हतं, ऑफिसेस बंद होतं, मग आम्ही अख्खो दिवस नदीवर बसून मच्छी धरायच्या आहोत. आपल्यासोबत पण एक्सपर्ट आहात. मला सांगा सगळ्यात मोठी मच्छी किती किलोची धरलेली आहे तुम्ही? माझी हॉबी पहिल्यापासून जवळजवळ मी 20-22 वर्षापासून मला जे आहे ती हॉबी मोप होती फिशिंग कार्याची, गलोन कार्याचं मासो. पण मोठ्यात मोठं मासो मी ज्याला जेतरा बोलतात, आपण कोकणीतला त्याला कोमटा बोलतो. 35 kg पाहून तर मी काढलो आहे. 35 किलो पर्यंत जी स्वतः कशावर धरले होतो? मी धरल्या 160 नंबर लाईन होती, आर्टिफिशियल त्याला लावलेला होता. लोक रॉडवर करतात पण मी आर्टिफिशियल लावून 100 फीट असा फेकता 160 नंबर लाईनवर आणि ती ओढता आणि त्याला जी आहे ती मग मी ही करता 55 मिनिट्स. अच्छा, मला सांगायचं तुम्ही जी लाईन लावता, जो तंगूस लावता 60 नंबरच्या वर 160 वरच मी लावता. यस, मग तो मोप जाडो असेल. जाडो असते तंबू. मला सांगा तिला पुरं काय लावतो? आर्टिफिशियल नकली मासो असते, तो जो हालत असतो त्याला गले असतात आणि तो एकदम रिअल माशासारखं फिरत असते. त्यातला काय असते, त्याने एकदा धरल्याच्या नंतर गले असल्यामुळे त्याचा वटियाचा काही सवाल नाही. मला सांगा तुम्ही किती मिनिटं त्याला खेळवले पाण्यात? 55 मिनिट्स मी त्याला खेळवत होतो. 55 मिनिटांनी मग तो सेल झाल्यावर वर राहिलो. त्याच्यानंतर मी त्याला साईडला घेऊन, माझ्या हुक असतो, हुकाने मी त्याला वर घेतलो. पण त्याच्यानंतर मी हल्लो आणि अल्हम्दुलिल्लाह त्याला आमच्या गावात सगळ्याला जी पण माझ्या वाटेर कोण आली कुर्बानी सारखा मी त्याला कापून सगळ्याला खावलं. व्हेरी नाईस. पण मला एक सांगा, इतकं मोठं आणि इतकं हेवी मासो तुम्ही बाहेर जाऊ त्याला काढल्या जी तुम्हाला त्यांनी खेचलं नाही? मोप शीतम झाली होती, माझ्या पायाची सत्याना झाली होती. पण ती एक जवानी त्या टाइमात होती माझी, कधी 8-10-12 वर्ष पहिलीची बात ही. मोप ही होता, मला एक ती हॉबीज होती की मी ह्याला काढीन. एकदम मच्छी लागली ना का माणूस आहे ना ऐसा की ना ह्याला सोडायचा ना ह्याला काढायचा. मला माहितीये मी 3.5 किलोचो शिवडो काढलो होतो, त्याने मला हलवून टाकला नव्हता. शेवटी एक कातकरी येलो, त्याने माझ्या हातातनं तंगूस घेतला आणि मला बोलला जुनेद तू फक्त पकडून थांब. तो खालती गेलो आणि खालनं त्याने हाताने त्याला ओढून बाहेर काढला. बारीक सुरीक मासो माणसाला हलवतं, पाण्यातला नेहतो इतकं मोठं. आणि पण मोप मला हलवला आणि त्याचा जो फोटो जो आहे तो माझ्यासोबत आपल्याकडे गोवागड टाइम्स जो पेपर आहे त्यातला पण शेअर केले होते लोकांनी, तो सगळं बघले. तो फोटो पण मी आता माझ्या पोरग्याला सेंड करायला सांगताय. नक्की आपल्यापर्यंत फोटो आला तर आपण स्क्रीनवर लावू. चला, मोप शुक्रिया आमची बोलल्याबद्दल. तर आजचा ही व्लॉग पेवेगावचा मी ह्या थांबवत आहे आणि आता जवळजवळ 2 वाजायला आलेत. सुबाला आम्ही 9:30ला चालू केला होता गाव शूट करायला. उम्मीद करते तुम्हाला व्हिडिओ पसंत आली असेल. गावच्या सगळ्या लोकांचा, सदर सबचा सगळ्यांचा मोप शुक्रिया. गावातल्या जाया गेलो प्रत्येक माणसाने जीव तोडून आपल्या घरातल्यान घेऊन नाश्ता पाणी चहा पाणी सगळं केले. तुमच्या सगळ्यांची मोहब्बत आणि प्यार बघून माझा दिल भरून आला. इन्शाअल्लाह नेक्स्ट टाइम मी परत गावातल्या येईन, तो परत आपली मुलाकात होईल. आणि जे आमचे खास दोस्त आहेत अकबर भाई आणि सिराज भाई यांनी आमच्यासाठी मोप खिदमत केले. अल्हम्दुलिल्लाह मोप तुमच्या लोकांचा शुक्रिया. उम्मीद करताय की ही व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू अशाच एक नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा. चला आता आपण रुमीच्या घरातल्या जाऊया. अस्सलाम वालेकुम. सलाम, खैरियत? अल्हम्दुलिल्लाह. कैसे है रूमी? अल्हम्दुलिल्लाह. बेस हो ना? अल्हम्दुलिल्लाह. अरे वा. आणि काय आम्ही घरातल्या पोचायचा पहिले तुम्ही रेडी केले सगळं? कमाल आहे. कोकणी नाश्ता बघा, कोकणी नाश्ता रुमीने आपल्यासाठी तयार केले नाहीत. ही आहे आमची बहिणी रुमीजा. तुम्हाला बोलला होता युट्यूब फॅमिली जेडी सरची. तर आता शिंगारतलीशी अकबरबाई रिटर्न घरात आलेला आहात परत पेव्याला आणि आपण आता चाललो आहे दाबोलला. हा चला, मोप शुक्रिया अकबरबाई. मोप शुक्रिया तुमचा पण यासाठी. जजाकल्लाह खैर. ओके, चला, अल्लाह हाफिज. आता आपण पण हातनं निघू दाबोलला जायला आणि अकबरबाई पण गेलं त्यांच्या गाडीवर बैठून. आता ते निघून जातील. चला एन साहब बैसा. चला
अल्हम्दुलिल्लाह फायनली 4:45 आपण जेटीतून पोहोचलेलो आहोत. आपण एकदम परफेक्ट टायमावर राहिले आहोत. जस्ट आपण याला एंट्री करायला आणि जेटी याला एक झालेला आहे. तर आता आपण क्रॉस करून रिव्हर त्या बाजूला दाभोलला निघणार आहोत. दाभोलला आपले एक फ्रेंड आहेत, ते जर मिळलं तर त्यांना आपण जस्ट मिळू आणि लगेच आपण ताबडतोब पुढे निघणार आहोत.